दंडवत हो. स्मृतीस्थळ निरूपणाच्या आजच्या सत्रामध्ये 91 क्रमांकाचं सत्र, 91 क्रमांकाची स्मृती आपण आज श्रवण करणार आहोत. तथा गायन श्रवणे ब्राह्मणा अनुसरणी हाकारा म्हणणे. पंडित दामोदर बास यांना गीत गाण्यासाठी आचार्य श्री भट्टोबासांनी अनुज्ञा दिलेली आहे आणि या स्मृतीचं श्रवण आपण आधीच्या सत्रामध्ये केलेलं आहे. आजच्या सत्रामध्ये तथा गायन श्रवणे म्हणजे गायन श्रवणामुळेच ब्राह्मणा अनुसरणी हाकारा म्हणणे म्हणजे दोघांनी एका ब्राह्मणाने अनुसरण घेतलेलं आहे आणि ते त्यांच्या त्या गीतामुळे किंवा त्या काव्यामुळे ते अनुसरण त्यांचं झालेलं आहे आणि म्हणून त्यांच्या गीताला किंवा काव्याला भट्टोबास काय म्हणतात? हाकारा म्हणणे म्हणजे ते धर्माला लावणारे असं ते काव्य आहे असं आचार्य श्री भट्टोबास म्हणतात. एकू दिसू पंडित बास धुवा म्हणत होते. एकदा पंडित बास धुवा म्हणत होते. धुवा म्हणजे काव्याचा एक प्रकार आहे. जसं ओवी, चौपदी वगैरे असं जे आहे तशाच पद्धतीने तो काव्याचा एक प्रकार आणि त्याच्यामध्ये धुवा या म्हणजेच परमेश्वराचा त्याच्यामध्ये धावा जो आहे म्हणजे परमेश्वराला बोलवण्याची जी विनंती आहे, धावगा पावगा वगैरे अशा प्रकारची विनंती, परमेश्वराला बोलवण्याची विनंती ज्याच्यामध्ये केल्या जाते त्याला धुवा असं म्हटलं जातं. अशा प्रकारचा धुवा ते करत होते म्हणजे त्यांच्या काव्यामध्ये परमेश्वराला ते बोलवत आहेत, परमेश्वराला आळवत आहेत. आणि तो ऐकून एके ब्राह्मणे भिक्षा केली आणि ते ऐकून एक ब्राह्मणे भिक्षा केली म्हणजे त्यांनी काय केलेलं आहे? परमेश्वराच्या त्या आळवण्याला त्यांनी इतकं मनापासून व्यक्त केलेलं आहे आणि त्यामुळे कुणीतरी वेधल्या गेले, एक ब्राह्मण ते सगळं ऐकून की कोण आहेत इतक्या व्याकुळतेने परमेश्वराला बोलवत आहेत आणि परमेश्वर कोण आहेत. म्हणजे असे दोन्ही प्रश्न त्याच्यामध्ये येतात की परमेश्वर नेमके आहेत कोण. हे यथार्थ व्यक्तीला भेटल्यानंतर परमेश्वर काय आहेत हे लक्षात येत असतं. तसं त्यांनी जे काही काव्य म्हटलेलं आहे त्या काव्याचा जो काही विषय असेल, त्याचे जे काही शब्द आहे, त्याची काही मांडणी आहे आणि गायनाची जी काही व्याकुळता आहे गायनामध्ये, हे सगळ्या गोष्टी इतक्या जुळून आलेल्या आहेत की जेणेकरून त्या ठिकाणी तो जो जीव आहे तो वेधल्या गेलेला आहे. आणि तदनंतर जसं जसं स्वामींनी सांगितलेलं आहे, नामवेद, मार्गवेद, स्थानवेद, मूर्तिवेद असं चतुर्विध वेद सांगितलेला आहे. म्हणजे कुठल्याही प्रकारे जीव जो आहे तो परमेश्वराकडे वेधल्या जात असतो. जसं परमेश्वराच्या नामापासून वेद आहे, स्थानापासून वेद आहे, किंवा परमेश्वराची श्रीमूर्ती बघितली किंवा बघितली नाही पण वर्णन ऐकलं तरी सुद्धा जीव वेधल्या जातात. बोणेबाईंनी आमच्या स्वामींचं वर्णन केलं बाईसांकडे आणि बाईसा त्यांच्याकडे ते जे ऐकून राहिलेले श्रवण करतात नुसत्या बाईसा स्वामींचं वर्णन आणि बाईसा ऐकता ऐकताच वेधल्या गेलेल्या आहेत. आणि तदनंतर स्वामींची जेव्हा भेट झाली तेव्हा त्यांनी स्वामींना पाहिलं आणि हे केलं की हे तेच आहेत ज्यांचं बोणेबाईंनी वर्णन केलेलं आहे. म्हणजे अशा प्रकारे मूर्ती बघून तर वेद होतोच, पण मूर्तीचं नुसतं वर्णन जरी ऐकलं तरी देखील वेद होईल. आणि मार्गवेद आहे की एखादा प्रतिकूल जरी जीव असेल
तरी तो मार्गाच्या ठिकाणी जर का त्या जीवाला नेलं तर ते मार्गाची व्यवस्था, तिथला विधिविधान, तिथलं ते धर्मकार्य बघून आपोआपच वेद निर्माण होतो. प्रतिकूळ तर प्रतिकूळ, पण अनुकूळ व्यक्ती, समजा आपल्यासारखा अनुकूळ व्यक्ती धर्मयुक्त आहे, त्या व्यक्तीला देखील त्या ठिकाणी गेल्यानंतर आपोआप आपली पण आवडी वाढते. आपल्यातलं धर्म स्मरण वगैरे इत्यादी गोष्टी आपल्या पण वाढतात. अशा प्रकारचे वेद किती आहेत? 4 प्रकारे वेद. वेद म्हणजे आवडी. नामे वेद सांगितलेलं आहे, म्हणजे नामामुळे तुमची आवडी वाढते. तशी मार्ग संपर्कामुळे, मार्ग भेटीमुळे देखील आपली जी आवड आहे धर्माची, धर्माबद्दलची, देवाबद्दलची, ती वाढते. नामस्मरणामुळे वाढते, तशी मार्ग भेटीमुळे वाढते. तशाच प्रकारे मूर्ती परमेश्वराचं वर्णन ऐकून किंवा मूर्ती बघून ती वाढते. आणि स्थान वेद म्हणजे परमेश्वराचं ज्या ठिकाणी आसनापासून अवस्थानापर्यंत महास्थान वगैरे जे आहेत ते सर्व काही परमेश्वराच्या पदस्पर्शाने, करकमलाने ते पावन झालेले आहेत. ते ठिकाण जे आहेत त्या ठिकाणी गेल्यानंतर देखील जर का लीळा स्मरण युक्त आपण ते स्थान वंदन केलं, आणि कधी कधी तर नुसतं ते स्थान बघूनच आपल्याला वेद निर्माण होऊ शकतो. अशा प्रकारे या काव्यामध्ये परमेश्वराचंच वर्णन आहे. परमेश्वराचं वर्णन आपण सगळेच करतच असतो, कुठल्या ना कुठल्या काव्यातनं ते गात असतो. परंतु ते यथार्थ वर्णन देखील कसं असलं पाहिजे? यथार्थ असलं पाहिजे. आणि ते यथार्थपणे म्हटल्या पण गेलं पाहिजे. आणि म्हणणारा जो व्यक्ती आहे तो निर्दोषपणे ते म्हणत असेल तरच त्याचं बीजारोपण समोरच्याला, तरच वेद होईल. अर्थात सगळ्यांच्याच म्हणण्यातनं तो वेद होईलच असं काही नाही. परंतु पंडित दामोदर बास जे आहेत त्यांनी इतक्या सुंदर प्रकारे ते काव्य रचना केलेली आहे. मुळामध्ये म्हणजे त्यांच्यामध्ये ते विरह भरलेला आहे. आणि ते विरह भरलेला असल्यानंतर ते स्वतः ते काव्य तयार करतात. म्हणजे कुणीतरी तयार केले मग आपण म्हणत असू ना, तर मग तो रंग येणार नाही त्याच्यामध्ये. परंतु ज्यांच्यामध्ये विरह भरलेला आहे तीच व्यक्ती जर का ते काव्य तयार करेल तर त्याच्यामध्ये पुरेपूर विरह युक्तच ते भजन असणार किंवा ते काव्य असेल. आणि ज्यांच्यामध्ये विरह आहे त्यांनीच जर का ते म्हटलं, ज्यांच्यात विरहच नाही आहे आणि त्यांनी म्हटलं, तर आता आपल्यामध्ये ईश्वर वियोगाचं काही विरह नाही आहे, आणि त्याच्यामुळे आपण जरी किती विरह काव्य म्हटले आपल्यालाही रडू येणार नाही आणि बाकीच्यांनाही त्याच्यामध्ये काही वाटणार नाही. परंतु मुळामध्ये आपल्यातच तो विरह भरलेला असलेला पाहिजे. मग परमेश्वराचं एखादं वियोग काव्य जेव्हा आपण म्हणू त्यावेळी ते हृदयातनं म्हटल्या जाईल. आणि ते म्हणत असताना ते काही शब्द दाटून येणे वगैरे हे इतरांच्या पण लक्षात येईल. आणि ते ऐकता ऐकता इतरांनाही ते विरह त्याचा तो भरणार आहे. आणि म्हणून इथे पंडित दामोदर बास जे आहेत ते उत्तम प्रकारचे कवी आहेत. उत्तम प्रकारचं विरह त्यांच्यामध्ये आलेला आहे. उत्तम प्रकारचं ते शब्दबद्ध त्यांनी तो विरह केलेला आहे. आणि उत्तम प्रकारे त्याच स्तराला जाऊन त्यांचं ते गायन आहे. विरह जो आहे हृदयातला तो त्यांच्या शब्दात पण आला, तो त्यांच्या आवाजामध्ये पण आला, तो त्यांच्या गायनामध्ये पण आला. अशा प्रकारे सर्व काही गोष्टी जुळून आल्यामुळे एके ब्राह्मणे भिक्षा केली. एका ब्राह्मणाने भिक्षा केली म्हणजे ते वेधल्या गेले. लगेच भिक्षा केली असं नाही, लगेच दीक्षा घेतली. भिक्षा म्हणजे काय? दीक्षा. स्मृतीस्थळामध्ये भिक्षा हा शब्द म्हणजे काय आहे? दीक्षा वाचक आहे. का बरं? कारण की आजही आता ज्यांनी दीक्षा घेतलेली आहे त्यांना माहिती आहे की त्यांना दीक्षा झाल्या झाल्या त्यांना झोळी दिल्या गेलेली आहे. आणि झोळी दिल्यानंतर त्या ठिकाणी त्यांना सांगितलेलं आहे की झोळी घेऊन आपण अधिकरणांकडे जा आणि त्या ठिकाणी भिक्षा तुम्हाला मागायची आहे ते सांगितलं. आणि तो विधी त्यांच्याकडनं त्या दिवशी सुरुवात त्याच्याने झाली. भिक्षेची सुरुवात कशाने होते? दीक्षेने. आणि दीक्षेची सुरुवात कशाने आहे? भिक्षेने. दोन्हींच एक अन्योन्य संबंध आहे.
तुम्ही जर का दीक्षा घेतली तर तुम्ही आजपासून तुम्हाला भिक्षा मागायची आहे, आणि तुम्ही जर का भिक्षा मागताय तर म्हणजे तुमचा दीक्षेशी संबंध येणार आहे पुढे, म्हणजे तुम्ही त्या अनुषंगानेच ती क्रिया तुम्ही पुढे न्यायची आहे. अशा पद्धतीने स्मृतीस्थळामध्ये भिक्षा केली हा शब्द आला तर त्याला अनुसरण किंवा दीक्षेशी त्याला जोडल्या जायचं. तो दीक्षा करणं म्हणजेच भिक्षा. आणि पंडित भटोबासांपाशी घेऊन आले आणि ते भटोबासांकडे घेऊन आलेले, अर्थातच भटोबासांकडे आल्यानंतरच त्यांची दीक्षा झालेली असणार आहे. आणि अवघी व्यवस्था सांगितली, म्हणजे त्यांनी पंडित बासांनी अवघी व्यवस्था सगळी सांगितलेली आहे की असं असं ते काव्य ऐकलं वगैरे, आणि मग हे वेधल्या गेलेत आणि हे अनुसरणासाठी तयार झालेले आहेत. अर्थातच त्यांना शब्दरूपाने देखील काही ना काही निरूपण वगैरे जे आहे ते निरूपण केले गेलेलं असणार आहे. आणि मगच ते भटोबासांकडे घेऊन आले, त्यांची काय तयारी आहे वगैरे ते सगळं बघूनच, आणि ते ऐकूनही भटोबासी म्हणितले. ते ऐकून भटोबास म्हणतात, पंडितांचे गीत ते माझे हाकारे गा, म्हणजे पंडित बासांचं जे गीत आहे ते माझं काय आहे, एक प्रकारचं हाकारे आहेत, म्हणजे ते बोलवणारे आहेत. एखादं काव्य त्यांचं कसं आहे की इतरांना वेधणारे आहे, पण वेधणारे कशाला? आवाजाला वेधणारे नाहीत. आपण एखाद्याचं भजन ऐकलं की आपण तुमचा आवाज खूप छान आहे, आपण त्याच्या आवाजाला वेधलो, बाकी भजनाचे शब्द आपल्याला काही कळालेले नाहीयेत. आणि एखाद्या वेळेस जाणकार व्यक्ती असतो, तो काय म्हणतो की तुमचे शब्द खूप छान आहेत बरं का, रचना कोणाची आहे, कोणी हे तयार केलेलं, तो शब्दांना वेधल्या गेला. आणि एखाद्या वेळेस आवाजालाही वेधल्या गेला आणि शब्दालाही वेधल्या गेला, शब्दही सुंदर आणि गायन सुद्धा तुम्ही सुंदर केलेलं आहे. परंतु पंडित बासांचे काव्य इथपर्यंतच मर्यादित राहत नाही, त्याच्याही पुढे ती व्यक्ती त्याकडे वेधल्या जाते. कशाकडे? नुसत्या आवाजाकडे, शब्दाकडे नाही, धर्माकडे वेधल्या जाते. हे जास्त महत्वाचं आहे. एखादं निरूपण नुसतंच आवडणं आणि ते निरूपण ऐकून धर्माकडे ओढ वाढणे किंवा धर्म वाढणे. कुणी म्हणालं की हे निरूपण ऐकून माझ्यातला धर्म वाढला, हे निरूपण ऐकून माझं स्मरण वाढलं, वाचन वाढलं, लीळा चिंतन वाढलं, सेवादास्य वाढलं, तर ते जास्त महत्वाचं आहे. नुसतंच निरूपणातला आवाज चांगला आहे काही अर्थ नाही. नाही तर एरवी बाकीच्या स्तराचेही निरूपण होत असतात, परंतु त्याने तो जीव धर्माला लागेल असं काही नाही बरं का. एखादं विनोदी निरूपण ऐकलं, खूप छान झालं बरं का निरूपण, परंतु लक्षात घ्यायचं की ते निरूपण असं आपल्याला आनंददायी वाटेल मनाला, पण ते मनाला धर्माकडे घेऊन जाणार नाही. परंतु जे ब्रह्मविद्येचं जे निरूपण आहे, ते ब्रह्मविद्येचं निरूपण धर्माकडे घेऊन येणार आहे. मग कदाचित त्या निरूपकाचा आवाज चांगला असेल किंवा नसेल, परंतु त्यामधला विषयाकडे, विषयाच्या मांडणीकडे अशा प्रकारे वेधल्या जाणं, जसं आमच्या पंथी इतिहासामध्ये तो नमूद केलेला आहे, तो ती घटना की ते जसं कोणाची हत्या करायला जात असतात किंवा काहीतरी हिंसा करायला चाललेले आहेत अन्य व्यक्ती, आणि ते एका झाडाखाली बसतात आणि तेवढ्यामध्ये त्यांना महानुभाव पंथाचे अधिकारी आहेत त्यांचं निरूपण ऐकायला कानावर येतं. आणि त्या निरूपणाचा विषय होता आत्मघातकी अशी कौनी ठाव नाही नाही का, असा विषय पोथीमध्ये सुरू होता. आणि त्यांनी तो ऐकला आणि ते पुढे आले, त्यांना ते सगळं पटत गेले, तर मी कुणाचा तरी घात करायलाच चाललेलो आहो, कुणाची तरी हत्या करायला चाललेलो आहे, हिंसा करायला चाललेलो आहे. आणि त्याच विषयावरचं प्रतिपादन त्यांना ऐकायला मिळालं आणि त्यांचं मन परिवर्तन झालं. ह्याला म्हणतात हाकारेगा. म्हणजे आपलं निरूपण देखील असं असलं पाहिजे की ते अनेक लोक ते धर्माला लागले पाहिजे, धर्मापासून दूर नाही गेले पाहिजे. धर्माकडे येणं हे म्हणजे धर्माकडे बोलवणारं निरूपण असलं पाहिजे. आणि ते निरूपण ऐकल्यानंतर त्यांनी काय केलेलं आहे, ते शस्त्र टाकून दिलं, ती वृत्ती पण टाकून दिली, आणि ज्यांच्याशी वाद करायला चालले होते त्यांच्याकडे पण हात बांधून ते गेलेले आहेत. ते म्हणाले, काय तुम्ही
भांडायला आले नाहीत, त्यामुळे मी भांडायलाच आलो होतो, पण असं असं निरूपण मी ऐकलं आणि मी आजपासनं ते वैर माझ्याकडनं संपलं. ते म्हणाले, असे कोण तुम्हाला भेटले, आम्हालाही त्यांच्याशी भेटवा. तेही भेटले आणि त्यांनी सुद्धा उपदेश घेतला, दोघांनी उपदेश घेतला, दोघांचंही वैर जे होतं ते गेलं. ह्याला म्हणतात हाकारेगा. म्हणजे ज्या अधिकरणांनी ते निरूपण केलेलं आहे ते अधिकरण म्हणजे ते पंथाचे. एरवीच अधिकरण त्यांनाच केल्या जातं, परमेश्वर त्यांनाच करतात जे पंथाचे हाकारे आहेत, पंथाकडे बोलवणारे आहेत, धर्माला लावणारे आहेत. अशा प्रकारचं काव्य निरूपणातनं हे सहज साध्य आहे, परंतु काव्यातनं देखील हे साध्य होऊ शकतं. हे पंडित बासांनी आम्हाला सिद्ध करून दाखवले आणि त्याची पोचपावती आचार्य श्री भट्टोबासांनी दिलेली आहे की पंडित बासांचे काव्य म्हणजे काय आहे. माझे हाकारे गा, जे मी धर्माला लावतो आहे त्याला हे हातभार लावतात, पण काव्य ह्यांचं काव्य देखील तेवढंच प्रभावी आहे की अनेक लोक त्यांचं काव्य ऐकून धर्माला लागत आहेत. अशा प्रकारचं काव्य असलं पाहिजे बरं का. आपण जे काव्य म्हणतो, म्हणा भजन है ना, देवपूजेमध्ये तर याच्यामध्ये अर्धा तास जातो. तुम्ही म्हणा, ते म्हणतात तुम्ही म्हणा, ते म्हणतात तुम्ही म्हणा, ते म्हणतात तुम्ही म्हणा. मग कुठलं तरी भजन आपल्याला पाठ असतं ते आपण म्हणतो. आपण जे भजन म्हणतो ना, तुमचा आवाज चांगला आहे, सगळं काय आहे, पण तुम्ही कुठलं भजन म्हणताय आणि त्या भजनाचा विषय काय हे तुम्हाला माहित नसतं बरं का. तुम्ही ते फक्त पाठ केलेलं असतं. त्या भजनामध्ये काय म्हणताय नेमकं, त्या भजनांच्या शब्दांमध्ये, वाक्यांमध्ये, ओळींमध्ये विषय काय मांडला गेलेला आहे, तो विषय आपल्याला कळायला पाहिजे, काय विषय आहे. जसं ते भजन आहे, गंगे बुडता साधा तारिले, अशा प्रकारची भजनं, लीळायुक्त भजनं आली पाहिजेत. उगच काहीतरी शब्द आहे आणि ते आपण म्हणतोय उगच, तसं नसलं पाहिजे. कारण की परत तिथे ते येतं की तुम्ही जर का चुकीचं काव्य बोलत असाल, त्याचा चुकीचा अर्थ निघत असेल किंवा अन्यथाच आपण काहीतरी बोलतो आहोत, तर मात्र त्याचा दोष आपल्याला लागू शकतो. आणि म्हणून काव्य हे निर्दोष असलं पाहिजे. तुमचा आवाज किती चांगला असेल ना, उद्दिष्ट किती चांगलं असेल ना, पण तुम्ही चुकीचे शब्द असलेलं, विषय असलेलं काव्य जर का बोलत असाल तर मग त्याचा चुकीचा अर्थ होत असतो. जसं ते म्हणतात ना, नाही तरी हा प्राण, तुम्ही जर का आले नाही तर मी प्राण जाईल माझा. हे भजनात तर म्हटलं, पण वास्तविकता आहे का तसं काही. भजन म्हटल्यानंतर आपण खरंच वाट बघतो का देव येतात की नाहीत म्हणजे प्राण सोडायला आपल्याला. असं काय नाही, 10 वेळा भजन म्हणून झालेलं आहे, कोणाचे प्राण अजूनपर्यंत गेले नाहीत. उलट कर्कश म्हटल्यामुळे ऐकणाऱ्याचे प्राण जातील, पण म्हणणाऱ्याचे अजून काही प्राण गेलेले नाहीयेत. म्हणजे आपण काय विषय बोलतोय याच्याशी आपण गंभीर असलो पाहिजे बरं का. उगच आपण काहीतरी विषय प्रतिपादित केला आणि तो आपण पालनामध्ये आणला नाही, तो केला नाही, तर त्याला काही अर्थ नाही. आणि म्हणून त्याच्यामुळे तुम्ही जेव्हा जे बोलत असता तेच तुम्ही करत असता, किंवा जे तुम्ही करत आहात आणि तेच तुम्ही बोलत आहेत, तेव्हा प्रभाव वाढत असतो, तेव्हा प्रभावितता जी आहे ती त्याच्यामध्ये दिसून येते आणि मग जीव जे आहेत ते वेधले जात असतात, जीव धर्माला लागत असतात. तुमचं बोलणं आणि तुमचं आचरण हे जेव्हा मिळतं जुळतं होतं, त्यावेळेला जीव तुमच्यामुळे धर्माकडे आकर्षित होत असतात. आणि पंडित बासांचं जसं ते काव्य आहे ना, तशा प्रकारचं त्यांचं ते व्याकुळता आहे शब्दांमध्ये, आवाजामध्ये, ते रडणं आहे, ते सगळं नुसतं शब्द नाही आहेत, तैसेची होऊनी ठाकले पण आहे त्यांना. आणि म्हणून तिथे तो जीव जो आहे तो धर्माला लागलेला आहे. आणि म्हणून भट्टोबास म्हणतात, हे माझे जे काही गीत आहेत त्यांनी म्हटलेले, हे माझे काय आहेत, हाकारे असल्यासारखं आहे. पुढची स्मृती येते 92 क्रमांकाची. नाथोबा आव्हानी कटक देमाईसाची भेटी जाणे. नाथोबा आव्हानी कटक देमाईसा म्हणजे देवगिरी या ठिकाणची देमाईसा आहे, त्यांच्या भेटीला आचार्य भट्टोबा जातात. एक वेळ नाथोबा हिंडीत हिंडीत कटक देवगिरीसी गेले. एकदा नाथोबास हिंडीत हिंडीत म्हणजे परिभ्रमण करत करत स्वामींनी सांगितलं की गावनी गावा जावे. भ्रमत भ्रमता भेटी का अबजोनी भेटी. भ्रमत भ्रमता तुम्ही
म्हणजे आटन गावोनी गावा जात जात असं भ्रमण करत असताना काय करायचंय, भ्रमत भ्रमता भेटी, सहजपणे तुम्हाला कोणीतरी येथीचे साधक भेटतील किंवा येथीच्या संबंधा गेले तेथुले ओटे गोटे, म्हणजे स्थान वंदन, मार्ग भेटी, साधू भेटी, अधिकरण भेटी, अशा प्रकारे तुम्हाला जे काही तुमच्या त्या आटन क्रमामध्ये लागेल त्यांची भेटी तुम्हाला घ्यायची आहे. स्वामी सांगतात की मा येसनी देमती कैसनी डावलेली, म्हणजे देमती येथीच्या सन्निधानातले आहेत, तुम्ही त्यांना डावलून कसं आले, भेटून आलं पाहिजे होतं. म्हणजे जुन्या काळामध्ये एकमेकांची भेट ही जी आहे ही खूप दुर्मिळ अशा प्रकारची असायची. सहजपणे एकमेकांना भेटता येत नव्हतं. आणि त्यामध्ये पण आपण कुठून लांबून जवळून वगैरे आलो म्हणून तर ते डखले चांगदेव हे जाता जाता तिथे दाऊलवाडीला गेले का, यांची आपली परत भेट कधी होईल. स्वामींनी सांगितलं भेटू नका, पण भेट झालीच त्यांची. आणि ती अशी भेट झाली की परत कधी भेट होणार नाही म्हणून भेट घेतली. परंतु यांची तर भेट झाली, परंतु स्वामींची म्हणजे श्री दत्तात्रय प्रभूंची काही भेट त्यांना झाली नाही. म्हणजे अशा प्रकारे या ठिकाणी काय आहे की जी भेट घ्यायची ती कोणाची घ्यायची आहे, जो धर्मयुक्त आहे त्याचीच भेट घ्यावी, किंवा जो धर्माला लागणारा आहे, जो धर्माशी अनुकूल आहे त्या व्यक्तीची भेट घ्या. आणि ज्या व्यक्तीच्या भेटीमुळे आपल्यामध्ये धर्म वृद्धिंगतच होणार नाही, धर्म वाढणार नाही, अशा व्यक्तीची काही भेट घेण्याची आवश्यकता, अशा व्यक्तीचं जर स्वामी सांगतात त्याचा असंबंध कीजे, त्यांना भेटणं काही आवश्यकता नाही. आमच्या महादाईसा पण भेटलेल्या आहेत अपोलोंना. अपोलो हे महादाईसांचे भाऊ, नातलग झाले, संबंधी झाले. आणि स्वामी सांगतात संबंधियांना भेटू नका, पण महादाईसा संबंधियांना भेटली, अपोलोंना भेटली. का भेटली? नातं प्रेम म्हणून भेटली का? ती रक्ताचे नातलग म्हणून भेटली का? नाही. हे अनुसरणार असं स्वामींनी सांगितलेलं, ती त्यांना आठवण झाली आणि म्हणून ते भेटायला त्या ठिकाणी गेले. आणि खरोखरच महादाईसांच्या भेटीने काय झालं, अपोलोंचं अनुसरण झालं. आपण अशाच व्यक्तीची भेट घ्यावी ज्याचा धर्म वृद्धिंगत होणार आहे. आपण अशाच व्यक्तींची भेट घ्यावी ज्याच्यामुळे आपला धर्म कमी होणार नाही, आपल्यातली स्मरण साधना कमी होणार नाही. विशेष वंदन साधना किंवा सेवादास्य साधना, जी काही देवाने साधना सांगितलेल्या आहेत विहित, त्या आपल्या कमी झाल्या नाही पाहिजेत. अशाच व्यक्तींची भेट घ्यावी. ज्यांच्या भेटीमुळे आपली अन्य वार्ताच वाढणार असेल तर त्यांची भेट मुंगीवत भेट घ्यायची. मुंगीवत म्हणजे कशी, मुंग्या भेटतात ना, तुम्ही बघायचं कधी मुंग्यांची रांग अशी येते जात असते, त्या वेळेला त्या ठिकाणी त्यांची जी भेट असते ती कमी वेळासाठी असते. ते तासन तास अन्य वार्ता करत नाही बरं मुंग्या. म्हणून मुंगी विरून चिंतावे, मुंगीचं वैरत्व चिंतायचं नाही. मुंगे आपल्या कामामध्ये असतात, ते एकमेकांशी अन्य वार्ता करत बसत नाही. ते थोड्या वेळ 1 सेकंद फक्त भेटतात आणि लगेच पुढे निघतात. आणि म्हणून त्या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे, अन्य किंवा इतर अन्य वार्ता करणारे जे आहेत, धर्म कमी करणारे जे आहेत, असे जे काही कोणी असतील तर त्यांची मुंगीवत भेट घ्यावी. आणि तेवढीही नाही घेतली तरी चालतंय. परंतु व्यवहारामध्ये तुम्हाला भेटायचं तर भेटा तुम्ही, परंतु कमी वेळासाठी म्हणून त्यांची भेट घ्यायची आहे. अशा पद्धतीने या ठिकाणी जे नाथोबास आहे ते हिंडत हिंडत भ्रमत भ्रमत भेटी का, स्वामी सांगतात आपजोनी भेटी, भेटीच्या वचनातलं हे एक वचन आहे. भ्रमत भ्रमता भेटी म्हणजे सहजपणे तुम्ही त्या आटनादी क्रमे चाललेले आहात आणि तुम्हाला त्यांची भेट झाली. ही सहज भेट का आपजोनी भेटी म्हणजे आवर्जून तुमची काही शंका आहे, काही प्रश्न असतील, काही जिज्ञासा असेल, काही सेवादास्य असेल, संघ सांगातीच्या संदर्भातला काही विषय असेल, निमित्तविधीतला काही विषय असेल, नित्यविधीतले काही प्रश्न असतील, जिज्ञासा असतील, या शंकेच्या निरसनासाठी म्हणून त्यांची भेट घ्यावी. किंवा त्यांच्या भेटीने धर्मचर्चा होणार आहे, धर्मवार्ता होणार आहे, तर त्यांची भेट घ्यावी.
किंवा तुमच्या संपर्कामध्ये ते आहेत आणि तुमच्या भेटीमुळे त्यांचा धर्म वृद्धिंगत होईल कदाचित, किंवा त्यांचा धर्म कसा चालला हे पडताळण्यासाठी म्हणून आपजोनी भेटी म्हणजे अशा अनेक भेटी आहेत. जसं आपण आधीच्या स्मृतीमध्ये बघितलं, पंडित बासांचं जे भटोबास विजने पडताळीत पडताळीत म्हणजे काय, आपजोनी भेट घेत आहेत. जे विजनाला गेलेले आहेत त्यांची आवर्जून भेट आचार्य श्री भट्टोबास घेतात, की जेणेकरून ते काय करत आहेत हे त्यांना पडताळण्यासाठी, किंवा आपजोनी भेटी गुरुनिमित्ताची, की आमचा धर्म कसा सुरू आहे हे गुरुनिमित्तांना आम्हाला दाखवायचं आहे, आणि जर का त्याच्यामध्ये काही न्यूनता असेल तर ती आम्हाला पूर्ण करायची आहे. म्हणून आपजोनी भेटी, भ्रमत भ्रमता भेटी का आपजोनी भेटी, अशा भेटी आपण धर्मयुक्त भेटी ज्या आहेत ते आपण घेतल्या गेल्या पाहिजेत. आणि म्हणून हिंडत हिंडत कटक देवगिरीसी गेले, म्हणजे अटनादिक्रमे ते चालत आहेत. आणि अशा याच्यामध्येच कटक देवगिरीला ते गेलेले असताना तेथ कटककारा देमाईसा आणि वंकीसी श्रवण केले. तिथे कटककार देमाईसा आणि वंकी म्हणजे एक पुरुषाचं नाव आहे वंकी, त्यांची भेटी झालेली आहे आणि त्यांच्याशी नाथोबासांनी धर्मचर्चा ही केलेली आहे. तेही काही संपादू आदरिले, आणि त्यांनी काही धर्मश्रवण वगैरे सगळं झाल्यानंतर काही संपादू आदरिले म्हणजे काही द्रव्यदान म्हणा वगैरे असं काहीतरी मूल्यवान जे आहे ते नाथोबासांना ते देऊ आदरिले, देऊ केलं त्यांनी. परंतु तव ते नाथोबा ने घतीची, नाथोबा ने घतीची म्हणजे घेत नाहीत. नाथोबास त्यांच्याकडनं काहीच घेत नाहीत. आणि मग तेही आग्रह केला, त्यांनी आग्रह केला. समजा नाथोबासांनी एवढं धर्म श्रवण करवलेलं आहे वगैरे, आणि त्या निमित्ताने मग अशा पात्राच्या ठाई आपली काहीतरी क्रिया घडावी, जे आचरण करतात, जे ज्ञान सांगतात, ब्रह्मविद्या निरूपितात, अशा पात्राच्या ठिकाणी. एरवी तर इतर पात्राच्या ठिकाणी आपल्याला काही ना काही आपलं चालूच असतं, आले गेले कोणी वगैरे, त्यांची पात्रता असो की नको असो, आपण त्यांना सगळं काही अन्य भजन वगैरे सगळं चालूच राहतं, दान धर्म वगैरे सगळं चालतं, देणं घेणं चालतं. मग अशा याच्यामध्ये जर का ईश्वर पात्र कोणी जर का आलेले आहेत, ज्यांच्या हृदयामध्ये ईश्वराचं अधिष्ठान आहे, त्यांच्याकडे आचरणाचं अधिष्ठान आहे, स्मरणाचं अधिष्ठान आहे, सेवादास्याचं अधिष्ठान आहे, तर अशा जीवांना भेटल्यानंतर त्यांना आपण काहीच नाही दिलं तर तसं नाही, आपल्याकडनं आपण देऊ करायचं, आपल्याकडनं ते दातृत्व आपण करण्याचा प्रयत्न करावा. ते घेऊ न घेऊ हा त्यांचा प्रश्न आहे. परंतु नाथोबा काही घेत नाहीत. परंतु मग त्या वेळेला स्वामींना म्हणजे स्वामींच्या वचनाचं पालन एका कुठेतरी नाथोबासांचं आहे, की धर्मश्रवण केलं झालं, त्या बदल्यात काही घ्यायचं नाही. परंतु तरी देखील त्यांनी आग्रह केला. समोरचा जो क्रिया करणारा व्यक्ती आहे त्यांनी आग्रह केला, आणि त्या आग्रहामध्ये काय धर्मताच आहे, नुसतं असंच नाही आहे की त्यांचा परिच्छेद आहे एखाद्याचा आणि आपण म्हटलं नाही घ्याच. ते म्हटले नाही माझं परिच्छेद आहे, नाही तरी पण घ्या. ते म्हणाले अहो परिच्छेद मी खात नाही, नाही नाही आमच्याकडनं घ्या, तुमचा परिच्छेद राहू दे बाजूला. म्हणजे त्या व्यक्तीला जाणीवच नाहीये. जो आग्रह करतोय, जो आग्रह करतोय त्याला धर्माची जाणीव असली पाहिजे. आपण पण एखाद्याला आग्रह करतो तर ती धर्माची जाणीव असली. एखाद्याचा परिच्छेद असेल तर त्याला ते जबरदस्ती देऊ नये. त्यांनी काय केलं, एकाने ते गोड खात नाही, जबरदस्ती त्यांचे दोन्ही हात बाजूला वगैरे करून त्यांच्या ताटात गोड वाढून दिला. आता ते उष्ट झालं, आता परत ते टाकायचं नाही, काय करायचं. म्हणजे अशा प्रकारे एखादा आचरण करणारा व्यक्ती आहे तर आपल्या त्या आग्रहामुळे त्यांचं आचरण जे आहे ते कमी होता कामा नये, हे पण आपण लक्षात ठेवलं पाहिजे. परंतु एखादी व्यक्ती जेव्हा जाणीवेची असते, अध्ययन झालेला अभ्यास झालेली गृहस्थ व्यक्ती असते, तिच्या आग्रहामध्ये सुद्धा तो धर्म आपल्याला दिसतो, आणि त्यांचा आग्रह सुद्धा धर्म व्यतिरिक्त नसतो किंवा धर्महानी होईल समोरच्याची अशा प्रकारचा तो आग्रह नसतो. आणि म्हणून त्यांनी परत जो आग्रह केला तेव्हा मग नाथोबास काय म्हणतात,
द्या मामी हे भटोबासांसी देईन. ते म्हणाले ठीक आहे, तुम्ही एवढा आग्रह करता तर ते देऊन द्या, मी काय करेन हे भट्टोबासांना देईन, म्हणजे भट्टोबासांसाठी म्हणून हे मी घेऊन जाईन असं ते म्हणतात. आणि नाथोबाने हे म्हटल्यानंतर ते म्हणून घेतले त्यांच्याकडनं ते. मग देमाईसी म्हणतले हा बा भटोबास ते कवन, म्हणजे त्यांनी ते दिलं, त्यांनी ते घेतलं, पण भट्टोबास हे नाव तिथे आलेलं आहे. तर देमाईसा किती चाणाक्ष आहेत, म्हणजे ऐकताना श्रवण करताना सर्व श्रुत बहुश्रुत आहेत ते. आणि त्याच्यामुळे ते ऐकताना त्यांनी ते म्हणाले की भट्टोबासांसाठी मी घेऊन जातो, आणि म्हणून ते दिल्या गेलं, घेतल्या गेलं. पण त्यांनी हे विचारलं की भट्टोबास ते कवन बरं, कोण बरं. अशा प्रकारे ते विचारलं ना. ते आमचे वडील, म्हणजे ते आमचे ज्येष्ठ बंधू आहेत असं त्यांनी सांगितलं. किंवा वडील म्हणजे आम्हाला ज्यांच्याकडे देवानी सोपवलेलं आहे, राहायला सांगितलेलं आहे, आचार्य ज्यांना केलेलं आहे, असे ते आमचे वडील. तेही म्हटले तरी ते आम्हा भेटवावे, तर त्या असं करा, त्यांना आमची भेट म्हणजे आम्हाला त्यांची भेट घडवा. अशा प्रकारे ते म्हणतात. विनंती त्यांनी नाथोबासांना केलेली आहे आणि नाथोबाई मानिले. ते म्हणाले ठीक आहे, काही हरकत नाही. मग तेथूनही भट्टोबासांपाशी निंब्यासी आले आणि भट्टोबासांकडे निंब्याला मानवा पंथाचा पहिला आद्यमठ निंबा या ठिकाणी त्या ठिकाणी निर्माण झालेला आहे. आणि तिथे भट्टोबास जे आहेत ते तिथे राहून धर्म आचरण करत आहेत, मार्ग सांभाळत आहेत. आणि तिथे नाथोबास आलेले आहेत. सरळ त्यांना ते घेऊन आले नाहीत वगैरे, आधी भट्टोबासांकडे आले आणि भट्टोबासांना भेटले, मागील वृत्तांत सांगितले. भेटल्यानंतर भेटीचं जे विधान आहे, मार्गात गेल्यानंतर भेटकाळाचं विधान केलं जात असतं. म्हणजे भेटकाळ होत असतो, तो भेटकाळ झाला त्यानंतर श्रमनिवृत्ती वगैरे क्षेमवार्ता विचारल्या जाते. आणि त्याच्यामध्ये मग नाथोबासांनी मागील वृत्तांत सांगितले की मी कुठून आलो, काय आलो वगैरे, अटनादिक्रमे सर्व काही सांगून झाल्यानंतर मग हा वृत्तांत त्यांनी सांगितलेला आहे की बाबा असं असं आहे. आणि त्यांना कटक देमाईसा, कटककार देमाईसा आणि वंकी यांना आपली भेट घ्यायची आहे. तेव्हा मग भट्टोबासांचे प्रार्थिले म्हणजे त्यांना विनंती केली की आपल्याला ते भेटण्यासाठी तिकडे बोलवत आहेत, तर आपण तिकडे याल का वगैरे, किंवा यावं, अशा प्रकारची प्रार्थना भट्टोबासांना केल्या गेली. आणि भट्टोबासी मानिले, भट्टोबासांनी मानलं. मग भट्टोबासांशी घेऊन कटकासी आले आणि भट्टोबासांना घेऊन ते कटक देवगिरीला नाथोबास आलेले आहेत. आणि देमाईसाशी भट्टोबासांची भेटी झाली. देमाईसा यांना भट्टोबासांची भेट त्या ठिकाणी झालेली आहे. आणि जेव्हा केव्हा कोणाची भेट घ्यायची आहे तर ती व्यक्ती कशी आहे, काय आहे, धर्मयुक्त आहे का वगैरे वगैरे असं सगळं विचारलं जातं. असं ज्यांची पात्र घेतल्या जातात ना, ते विचारलं जातं कोण आहेत ते, कधी उपदेश घेतलेला, स्मरण करायचे का, काही धर्माची जाणीव वगैरे वगैरे, काही वासनिक आहेत का, हे सगळ्यात पहिलं महत्वाचं, ते वासनिक होते का, इत्यादी सगळ्या गोष्टी. एखाद्याचं अन्नदान घ्यायचं आहे परस्परे, तर ते देखील तशा प्रकारे विचारल्या जायचं किंवा जातं की ती व्यक्ती कोण आहे, काय आहे, धर्मयुक्त धर्मवान वगैरे काय आहे का, हे सगळं आधी पडताळणी केल्या जाते आणि मगच त्यांचं अन्नदान घेतलं जाईल. किंवा एखाद्यांकडे भोजनाला जायचं आहे किंवा भेटीसाठी जायचं आहे, तर ती व्यक्ती कोण आहे, कशी आहे, धर्मयुक्त आहे का, आवड आहे का त्यांना, सगळ्यात पहिले. कदाचित धर्माची नसेल ती, पण अनुकूल आहे का हे पण बघावं लागणार. इत्यादी प्रकारे सगळी पडताळणी म्हणजे त्यांच्या आवडीबद्दल पहिले जाणीव करून नंतरच मग भट्टोबास त्या ठिकाणी गेले असणार आहेत. आणि मग देमाईसासी भट्टोबासांची भेटी ही झालेली आहे. पुढची स्मृती येते 93 क्रमांकाची. तथा अन्य रसाशनी, तथा अन्य रसाशनी म्हणजे
ती लीळा, ती स्मृती जी आहे, देमाईसांची बटोबासांची भेट झाल्यानंतर काय झालेलं आहे, तथा म्हणजे पुढे सांगतात, अन्य रसाशनी म्हणजे जे वाढलं पाहिजे ते न वाढता इतर पदार्थ वाढलेले आहे, रस, तथा अन्य रस आशनी म्हणजे भोजन केल्यानंतर किंवा तो खाल्ला, निरसा स्वादन परिहारू सुचणे म्हणजे निरस आस्वादन म्हणजे त्याच्याबद्दल कुठल्याही प्रकारचा रस नाही त्या खाण्यामध्ये किंवा त्याचा स्वाद भट्टोबास घेत नाहीत, असा परिहार भट्टोबासांनी त्या ठिकाणी दिलेला आहे, निर्वाळा भट्टोबासांनी दिलेला आहे. मग देमाईसी समजता भिक्षुकांसहित भट्टोबासा ते अभ्यागता प्रार्थिले. आणि मग भट्टोबासांना आणि जे काही अभ्यागत सर्व काही आहेत भट्टोबासांसोबत आलेले, या सर्वांना देमाईसांनी दंडवत घातलेला आहे भोजनाचा. भट्टोबासी मानिले आणि भट्टोबासांनी ते मान्य केलेलं आहे, ठीक आहे, काही हरकत नाही. मग देमाईसी अवघी आयती केली, त्यांच्या दंडवताचा स्वीकार केलेला आहे आणि देमाईसांनी अवघी तयारी सगळी काही केलेली आहे. भट्टोबास आज येणार आहेत भोजनाला, तर मग त्या पद्धतीने जे काही पदार्थ वगैरे परिच्छेदाचे पदार्थ असतील वगैरे हे सगळं काही व्यवस्थापन त्यांनी केलेलं आहे. आणि अवघी आयती केली, पांती झाली म्हणजे पंक्ती बसल्या, अवघ्या वाढिले सगळ्यांना वाढलेलं आहे, सगळ्यांना त्यांचे पात्र असणार सोबत भोजन पात्र, त्या भोजन पात्रामध्ये ते वाढल्या गेलेलं आहे. आणि भट्टोबासांशी ताट केले, भट्टोबासांना आतमधनच ताट जे आहे ते तयार करूनच आणलेलं आहे. देमाईसी विसरुनी भट्टोबासांच्या ताटी तूप म्हणून करडेल वाढिले. आणि त्याच्यामध्ये काय झालं की देमाईसांनी त्या घाई गडबडीमध्ये, आपल्याकडे काय होतं की कोणी साधू संत कोणी आले वगैरे तर आपला गोंधळ खूप उडतो. आपण काय झालं पाहिजे, शांततेने सगळ्या गोष्टी जर का केल्या तर बरोबर होतात. तुम्ही एकटे व्यक्ती सगळं काय करू शकता, पण आपला गोंधळ एवढा उडतो की त्याच्यामध्ये मग आपण थोडंसं इकडचं तिकडे तिकडचं इकडे, मीठ टाकलं की नाही टाकलं हेच आठवत नाही. बरं आता ते तपासावं तर मग उपार दाखवायचा आहे, मग त्याच्यात मीठ एक तर जास्तीचं टाकलेलं असतं नाही तर टाकलेलंच नसतं, असं दोन्ही गोष्टी होतात. त्या दिवशी मी एका घरी गेलो भोजनासाठी, त्यांनी सांगितलं की बाबा मागच्या वेळेस जेव्हा तुम्ही भोजनाला आलते ते वरणामध्ये मीठच नव्हतं. म्हटलं हो, मला काही आठवत नाही. म्हटलं नाही म्हणे, ते त्या दिवशी तुम्ही मीठ नव्हतं आणि तुम्ही तसंच खाल्लं, तुम्ही काय बोललेच नाही. म्हटलं बरं झालं नाही बोललो, म्हणजे लोक लक्षात ठेवतात ना. उद्या आपण जेव्हा सांगतो मिठाचा खडा आधी करून विकवतो, ते म्हणजे बाबांनी ते मीठ मागून घेतलं होतं, म्हणजे असं होऊ शकतं. आपण जे निरूपणात सांगतो ते आपल्या आचरणामध्ये दिसलं पाहिजे. आणि ते कोणाला दिसलं पाहिजे, माणसांना दिसो न दिसो पण देवाला ते दिसलं पाहिजे आपल्या आचरणात. काय होणार आहे की एखाद 2 वाटी भाजी बिना मिठाची खाल्ल्या जाईल, कशी का, तेवढ्या वेळ ती आपल्याला बेचव लागेल वगैरे, पण आपल्याला ती भाजी बेचव खायला आवडणार नाही. पण ईश्वराला मात्र आपण बेचव भाजी खाल्लं, त्याच्यामुळे आपण ईश्वराला कदाचित आवडून जाऊ, काही सांगता येत नाही. ईश्वराचे जे साधक आहेत त्यांना आपण आवडू, काय सांगता येत नाही. केव्हा त्यांना आपण जे आचरण करतोय ते त्यांच्यापर्यंतही पोहोचेल की, तर त्यांनी जर का नाही मागितलं, त्यांनी जर का बिना मिठाचं खाल्लं, आपण देखील बिना मिठाचंच खायचं. म्हणजे त्यांच्याकडनं कदाचित एखाद्या वचनाचं एका दिवसासाठी का एका वेळासाठी का होईना त्यांचं ते आचरण होऊ शकतं. आणि म्हणून अभ्यागत साधक आल्यानंतर आपण उलट शांततेने आनंदाने सगळ्या गोष्टी केल्या पाहिजे. घाई गडबड गोंधळ त्यावेळेला होता कामा नये, परंतु तसं ते होऊ शकतं म्हणा. आणि मग त्या ठिकाणी काय झालेलं आहे की भट्टोबासांना त्यांनी तुपाच्या ऐवजी काय वाढलं, करडईचं तेलच वाढून दिलं. एवढा मोठा गोंधळ झाला. म्हणून कोणी मला विचारलं की तुम्ही कसा चहा घेता, म्हणजे काहीच साखर नाही टाकायची का, मी सांगतो नाही, काहीच नाही टाकायची.
आणि तुम्ही जेव्हा माझ्यासाठी चहा बनवाल तेव्हा साखरेचा डब्बा तिथून 15 फूट लांब ठेवायचा. ते म्हणतात का बरं असं? मी म्हणतो की नाही, ते काय होतं की बनवण्याच्या ह्याच्यामध्ये पटकन तो सवयीचा भाग असो, डब्बा पटकन उघडला आणि साखर टाकल्या जाईल असं होऊन जातं. पहिले त्यांना म्हटलं हा नियम आहे बरं का, हा विधी आहे. 15 फूट लांब ठेवायचं. म्हणजे कोणाला वाटलं म्हणजे खरंच असं काही विधी असतो का काही, म्हणजे म्हटलं हो तसं नाही, ते गडबडीत टाकल्या जातं म्हणून तो लांबच ठेवा डबा. तशा पद्धतीने इथे जे जसं वाढलं ते तसं खाऊन मोकळं व्हायचं. त्या रसामध्ये आपण रममान राहायचं नाही. असं भेटलं तर असं, तसं भेटलं तर तसं. चांगलं भेटलं तर चांगलं खा, वांगलं भेटलं तर वांगलं खा, ताजं भेटलं ताजं, शिळं भेटलं तर शिळं, चविष्ट भेटलं चविष्ट, काही बेचव भेटलं तर बेचव. जे असेल ते आपल्या जिभेला खायची सवय आपण लावली पाहिजे. जिभेच्या अधीन कधीच व्हायचं नाही. जिभेच्या अधीन आपण होणं म्हणजे आपण आजाराच्या अधीन होण्यासारखं आहे. जिभेच्या अधीन झालो आपण, आजार जवळ आणि परमेश्वर लांब जातात. ईश्वर धर्म आचरल्या जात नाही जर का जिभेच्या अधीन राहिलो ना आपण. परमेश्वर धर्म आचरल्या जात नाही. आपल्याला जे आवडेल ते आपण खाल्लं, पोटभर खाल्लं की मग स्मरण वगैरे है ना. नाहीतर मग या वेळेला भरपूर अजून संख्या पाहिजे निरोपणाला. पण जिभेच्या अधीन झाल्यामुळे काय झालं, झोप येऊन जाते. भरपूर जेवल्यानंतर आता दुपारचं काय आहे ते म्हणतात, बघू आता शेवटच्या समाप्तीला जाऊ आपण. म्हणजे असं पण होतं काही लोकांचं की दुपारची झोपायच्याच वेळेला निरूपण कसं काय ठेवतात ते. का बरं? कारण की त्यामध्ये आपण जिभेच्या अधीन झालो म्हणजे पदार्थाच्या अधीन झालो, पदार्थाच्या अधीन झालो म्हणजे निद्रेच्या अधीन झालो, आणि निद्रेच्या अधीन झालो म्हणजे ईश्वराचं अधीनत्व तिथे काहीच राहत नाही. असा प्रकार त्याच्यामध्ये होऊ शकतो. आणि म्हणून आपल्याला त्या जिभेवर नियंत्रण ठेवता आलं पाहिजे. आणि म्हणून या ठिकाणी जे काही जसं काही भोजन आलंय, आमच्या स्वामी सांगतात पात्री पडिले भोजन कीजे. का बरं? कारण की आपण ना अडकून राहत नाही कुठल्या याच्यामध्ये. भिक्षा का सांगितली? तेच अडकून राहत नाही. किंवा आता ते जाऊ आपण, मग बसायला टाकतील, मग ते संकल्प सोडतील, मग गंध लावतील, आरती ओवाळतील, मग दंडवत घालतील, इत्यादी सगळं करून देखील आपण थांबूनच राहतो. काय झालं? हे संकल्प सोडला नाही तुम्ही, मग संकल्प सोडतील. ते म्हटले की संकल्प सोडल्याशिवाय तुम्हाला अन्नदानाचं गोमटच लागणार नाही. आणि आपल्याकडे जे भिक्षेला येतात साधू, त्यांना तुम्ही सोडता का संकल्प? मग त्याचं गोमट लागतं की नाही? सांगा बरं, विचार करा याचा. तुमच्याकडे जेवायला आलेल्या साधूंना संकल्प सोडल्याशिवाय गोमट लागत नाही असं म्हणतात, आणि एकीकडे भिक्षेला आलेल्या साधूंना फक्त भिक्षा वाढतो, ना गंध, ना अक्षता, ना आरती, ना अगरबत्ती, ना दंडवत, काहीच विधी नाहीये. तिथे गोमट लागतं. उलट ते गोमट अजून चांगलं गोमट लागतं. आपल्याकडे अनायसे कोणीतरी भिक्षेला येणं आणि आपल्याकडनं निर्हेतुकपणे ते वाढलं जातं. सहेतुकपणा त्याच्यामध्ये काहीच नाहीये. तिथे कुठल्याच प्रकारची औपचारिकता नाहीये. तिथे मात्र गोमट लागतं. इथे मात्र संकल्प सोडल्याशिवाय गोमटच लागत नाही असं म्हणतात. म्हणजे हे काय आहे, आपण अधीन झालो ना आम्ही त्याच्या. ते विधी पूर्ण झाल्याशिवाय आम्ही जेवणारच नाही. भिक्षेचं तसं नाहीये. भिक्षा समोर गेलो, वाढली, संपला विषय. कुठल्याही प्रकारचा संवाद नाही, त्यांच्याशी बोलणं नाही, काहीच नाही. देवाचं नामाचं स्मरण सुरू आहे, ही स्वतंत्रता त्याच्यामध्ये. आम्ही कुणाच्या अधीन राहत नाही. आणि आम्ही आमचं देवाला आठवून मग ते भोजन करतो. तिथे परत कोणी वाढायला येतंय, त्यांना नको नको हो हो म्हणणं वगैरे हे सुद्धा काहीच राहत नाही. जे पात्र पडलेलं आहे, जे जसं आहे तसं वगैरे ते खाऊन मोकळं व्हायचं. मिठाचा खडा आधी करून विकू का म्हणतात स्वामी. तिथे जिथे तुम्ही भिक्षा जेवणार आहात तिथे मिठाची पुडी नसणार आहे. मग तुम्ही परत मीठ आणायला कोणाच्या घरी जाल का? नाही. मग त्याच्यात अडकून नका राहू. परत त्या चवींमध्ये अडकून नाही राहायचं, त्याच्या अधीन नाही राहायचं. जे जसं आलं पटकन खाऊन मोकळं व्हा. अंत पोकळ असे, खाली ओटळ असे, जाईल परते. फक्त त्रास कुठे होणारे? चावताना होतो ना. चावताना ती भाजी तशी लागते आपल्याला, आळणी लागते वगैरे वगैरे, बेचव लागते.
तर तिथे काला करून घ्यायला सांगितलेलं आहे. तर त्याच्यामुळे काय होणार की फक्त आता तिथे चावायचं पण नाही, कारण की तो काला पूर्ण भिजलेला आहे. फक्त गिळायचं, चावावा गिळावा ह्याच्यामध्ये पण नुसतं गिळावा येतुलेची, चावण्याचा काही प्रश्न त्याच्यामध्ये येत नाही. त्याच्यामुळे जेवढा कमी वेळ तो पदार्थ तुमच्या तोंडात राहणार तेवढं चवीशी तुमचा काही संबंध येणार नाही. औषध कसं घेता तुम्ही? चव घेत घेत घेता का आपण? पटकन इथेच टाकतं गळ्यामध्ये डायरेक्ट, इथे जिभेवर टाकतो का औषध कुठलं आपण? गोळी पण डायरेक्ट गळ्यामध्ये. फक्त गिळायचीच आहे ती गोळी, औषध फक्त गिळायचंच आहे. म्हणजे त्या ठिकाणी चवी न घेत आपण औषध घेतो की नाही, तशा प्रकारे आजार पण जातं आपलं औषध घेतलं. तशा प्रकारे भिक्षान्न हे आमच्यासाठी औषधच आहे एक प्रकारचं. ते चवीनं घेत खायचं, कारण की कदाचित ते तुम्हाला तुमच्या अनधिकाराच्या अनुरूप ते बेचव लागू शकतं. परंतु ते खाण्याचा जर का अधिकार तयार केला ना, त्याच्यासारखं चविष्ट अन्न नाही भिक्षेसारखं. तुम्ही मार्गात गेल्यानंतर जे अन्न भोजन करता ते भिक्षान्न भोजनच असतं सगळं. पण त्याच्यासारखी चव तुम्ही स्वतःच म्हणतात बरं का, महिला वर्ग स्वतः म्हणतात की अशी भाजी आम्हाला बनवताच येत नाही. त्याच्यामध्ये आपोआपच ती परमेश्वर प्रसन्न आहे त्याची, कारण की ते अन्न काय केलं तुम्ही, कशामुळे चव आली असेल? त्याच्यामध्ये ती झोळी ते अन्न तुम्ही दृष्टपूत केलेलं आहे हे लक्षात घ्या. दृष्टपूत केल्यानंतर आता त्याच्यामध्ये मीठ मसाला असो नसो, पण परमेश्वराची कृपा दृष्टी त्याच्यामध्ये आहे. त्याच्यामध्ये परमेश्वराने अवलोकन केलेलं अन्न आहे ते. जसं स्पर्श केलेला पाषाण आम्हाला महत्वाचा आहे, तसं दृष्टीचा स्पर्श त्या ठिकाणी परमेश्वराचा झालेला त्या अन्नाला. आता त्याच्यामध्ये कुठल्याच प्रकारचं मीठ कमी आहे, मसाला जास्त आहे हा विषयच त्याच्यामध्ये येणार नाही. परमेश्वराचा प्रसाद आहे, तो आपल्याला ग्रहण करायचा, आणि तो तुमच्या अविद्येसाठी, तो तुमच्या मळासाठी आणि तत्संबंधित जे काही दोष आहेत, अविद्येवर जे काही दोष उमटलेले असतील, जे कर्म काही जोडून ठेवलेले असतील वगैरे वगैरे, या सर्वांसाठी ते औषध आहे. ते भिक्षान्न म्हणजे ते सर्व दोष नासण्यासाठी, म्हणून ते भिक्षान्न आम्हाला उपयुक्त ठरणार आहे. अशा पद्धतीने त्या ठिकाणी हे भट्टोबासांना काय केलेलं आहे, ते तुपाच्या ऐवजी करडईचं तेल त्याच्यावर वाढून दिलेलं आहे. तुम्ही खाल्लं कधी करडईचं तेल? खाल्लं कधी? आता घेऊन या आणि खाऊन बघा कसं लागतं ते. तुम्ही तूप खाऊन बघा, एक घास तूप, एका डाळ भातावर तूप टाका आणि ते खा एक घास, आणि दुसरा घास तो खा. त्यावेळेला तुम्हाला या स्मृतीची आठवण येणार आहे. आणि भट्टोबासांना ते वाढलं गेलं आणि काय झालेलं आहे की मग दंडवत घातले, त्यांनी दंडवत घातले. देमाईसे भट्टोबासांच्या ताटापाशी बैसली. त्यांनी सगळं वाढलं, भोजन भट्टोबासांचं सुरुवात झालेली आहे आणि त्या ताटाजवळ बसलेले आहेत भट्टोबासांजवळ, की काय कमी जास्त वगैरे काही लक्षात येत असतं. भट्टोबास जेवी ताती, म्हणजे भोजन सुरू असताना एक तरी माणूस तिथे असलं पाहिजे बरं का, वाढणारा. आता काय होतं माहितीये का, असं कोणी खास करून महिला वर्ग जर का वाढणारे असतील, ते एक वाढ केली की ते आतमध्ये जाऊन जे बसतात ते परत येतच नाही. म्हणजे असं होतं बरं का, आमच्याकडे मंदिरात पंगत बसली आणि ते वाढणारे जे आतमध्ये गेले वाढून, ते परत आलेच नाहीत. मग त्यांना, त्यांचेच कोणी होते बसलेले, त्यांनी फोन केला आतमध्ये. ते म्हणे, ते काय झालं, फोन कशाला? अरे म्हणे वाढायला तर या म्हणे, आम्ही ते जेवून राहिलेलो आहोत. म्हणजे म्हणजे वाढण्या जर काय जी काही सेवा आहे, ती वाढण्याची सेवा अशी निरंतर असली पाहिजे, खूप पण नाही झालं पाहिजे. एका ठिकाणी आम्ही जेवलो तर तिथे असं होतं की तिथे 15-15 सेकंदाला वाढायला एक जण, हे घेऊन ये ते घेऊन ये. म्हणजे आमचं जेवण कमी आणि नको 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 ह्याच्यामध्ये वेळ आमचा खूप वेळ गेला. आम्ही त्यांना म्हटलं, तुम्ही थोडं वाढण्याचा जो हे आहे पदार्थ आणण्याचा, तो थोडासा टाइम पिरियड वाढवा, तो पुन्हा पुन्हा एकदम सारखं सारखं नका, एकदम क्रमाक्रमाने या. म्हणजे अशा प्रकारे काय होतं की आपण तर चांगल्या उद्दिष्टाने ते करत असतो, परंतु त्यातल्या त्यात काही दोष असतात, तर ते दोष ही आपल्याकडनं घडता कामा नये. आणि म्हणून इथे एक तर दोष घडलेला आहे, पण दुसरा मात्र देमाईसा भट्टोबासांचे तिथे बसल्यात
की समोरचा व्यक्ती भोजन करताना आपल्याला लक्षात आलं पाहिजे की कुठला पदार्थ आवडला, कुठला नाही आवडला वगैरे वगैरे. पण महानुभाव जेव्हा जेवतील तेव्हा थोडी कळणार आहे, कारण की ते काला करून जेवतात. कुठला पदार्थ आवडला, कुठला नाही आवडला काही समजणार नाही. परंतु त्या बसलेल्या आहेत चौकशी करायला, विचारायला वगैरे. आणि भटोबास जेविताती, भटोबास जेवत आहेत. तेव्हा देमाईसासी करडेलाची घाणी आली. देमाईसांना करडईच्या तेलाचा वास येत होता अधून मधून. म्हणजे त्यांचं घ्राणेंद्रियांची जी काही संवेदनशीलता ती खूप चांगली आहे. त्यांना त्याचा एक सुगंध, त्याचं जे काही वास आहे तो वास अधून मधून त्या करडईच्या तेलाचा येतो आहे. ती ऐसी पाहती तर ते करडेल जेवीत असतील. तिच्या नंतर लक्षात आलं की हे जे जेवतायत ना त्या जेवणामध्ये आपण करडईचं तेल वाढलेलं आहे, पण आपण तर तूप वाढलेलं होतं. पण नंतर लक्षात आलं की नाही, कदाचित आपण करडईचं तेल वाढलेलं आहे म्हणून इथे करडईच्या तेलाचा वास येतोय. म्हणजे त्या काळी जे काही तूप वाढल्या जात असेल तर त्याचाही एक सुगंध येत असणार आहे, आताच्या तुपाचा नाही येत. आणि त्या काळी जे तेल करडईचं आहे ते पण कसं आहे, विना केमिकल वाला आहे, एकदम घाण्याचं तेल असणार आहे. त्याचा पण एक जो काही हे आहे वास आहे, गंध जो आहे तो लांबपर्यंत येत असणार आहे. आणि मग त्यांच्या लक्षात आलं की हे जे जेवतायत ना त्याच्यातच करडईचं तेल आपण वाढलं. आणि ती पोळली आणि तिच्या लक्षात आलं की खरोखर हेच असंच झालंय बरं का. आणि ती पोळली, म्हणजे दुःख वाटलं त्यांना भरपूर. आणि आहाबा सांगा चीना कैसे, आणि भट्टोबासांना त्यांनी विचारलं, तुम्ही एक शब्दाने सुद्धा सांगितलं नाही आम्हाला. मिया विसरूनी तूप म्हणून वाढिले, तूप म्हणून विसरून मी काय केलं ते करडईचं तेल वाढून तुम्हाला दिलेलं आहे आणि तुम्ही एका शब्दाने मला सांगितलं नाही. म्हणून बहुत दुःख करू लागली, आणि बहुत दुःख करायला लागली. म्हणजे उत्तम क्रिया करायची आहे, उत्तम पदार्थ वाढायचे आहेत या दृष्टीने सगळी तयारी झालेली आहे. पण पदार्थ कसा बनला, पदार्थही उत्तमच बनलेले आहेत, परंतु त्यावर करडईचं तेल टाकल्यामुळे वाढल्यामुळे काय झालेलं आहे की जे अर्पण करायचं होतं ते नाही झालं. क्रियेमध्ये थोडासा गोंधळ झाला आणि त्याच्यामुळे चुकीचा पदार्थ चुकीच्या ह्याच्यावर वाढल्या गेला आणि त्याच्यामुळे दुःख झालं. सगळं काही व्यवस्थित असताना देखील चूक झाल्यामुळे असं घडलं. आम्ही आश्रमात असतानाची गोष्ट आठवते की बासुंदी केलेली होती. बासुंदी बनवायची म्हणजे जेवढी ती चांगली लागते ना तेवढीच ती बनवायला अवघड असते. ती थोडी पण जर का बुडाला लागली तर काय होतं, करपट जळका वास त्याच्यामध्ये येतो. आणि मग ती बासुंदीची पंगत होती. कधी काळीच आम्हाला बासुंदी असायची मार्गामध्ये, असं काही रोज पंक्ती असायची अशातला काही प्रकार नाही. रोज भाकरी भाकरीच असायची. कधी काळी समजा पंगत आहे व त्या दिवशी बासुंदीची पंगत, आणि ती बासुंदी होती बुडाला लागलेली. आता मामाजी जे होते आमच्या सोबतच जेवायला बसतात आज पण पंक्तीमध्ये, त्या दिवशी पण जेवायला बसले होते. आणि मामाजींचं आहे की जेवढं गोड घेतलं त्यांच्या वाटीमध्ये तेवढंच गोड वाढलं जायचं रोज, त्याच्यावर एक थेंब जास्त नाही. आणि तो पदार्थ किती चांगला असतो तो परत मामाजी घ्यायचे नाही. भाजी पण तेवढीच, गोडही तेवढंच, चपाती पण तेवढीच. एक नियमित आहार त्यांचा रोज असायचा, पंक्तीत काय किंवा एरवी काय. आणि त्या दिवशी बासुंदी बुडाला लागलेली असल्यामुळे प्रत्येकाने जेवढी बासुंदी घेतली तेवढीच घेतली. परत बासुंदी 4 वेळा वाढायला आली पण कोणी घेईना ती, कारण की पिल्यानंतर तसं ते वाटत होतं, कोणाला ते घेऊ वाटेना. आणि त्यानंतर मामाजींच्याही लक्षात आलं, पंक्तीवाला असंच देमाईसांसारखा बाजूला बसलेला होता. त्याला विचारायला की आज माझी पंगत आहे वगैरे, मामाजींच्या बाजूला बसले की आपण पोटभर घ्या वगैरे सगळं असं. आणि मामाजींनी जेव्हा बासुंदी खाल्ली त्यांच्याही लक्षात आलं की आज कोणी काही बासुंदी घेणार नाही. मग मामाजींनी काय केलं की बासुंदीवाल्याला बोलवलं, बादली घेऊन ये इकडे आणि वाढ माझ्या वाटीमध्ये अजून. आता आमच्याही लक्षात आलं की मामाजी कधी डबल घेत नाही, पण आज त्यांनी डबल घेतलं का, कारण की बाकी कोणी घेणार नाही. मी घेतलं तर सगळेजण घेतील. मार्गाचाही पदार्थ वाया जाणार नाही. ते कोणी नाही खाल्लं तर काय होईल, वाया जाईल. आता आम्ही बघितलं की आमचे श्री गुरुजी जर का ते घेत आहेत आणि आम्ही नाही म्हणायचं का,
नाही, ते का घेत आहेत? तर चांगलं झालं म्हणून नाही घेत. उलट मामाजी घेतच नव्हते. पण ते उलट आज थोडंसं त्याच्यामध्ये बिघाड झालेला आहे. ते थोडं बेचव झालेली आहे आणि म्हणून मामाजींनी ते डबल घेतलं. त्यांनी घेतल्यामुळे आम्ही सगळ्यांनी घ्यावं लागलं नाही, आम्ही घेतलंच. त्यांनी घेतलं ना, मग आपणही सगळ्यांनी घ्यायचं. आम्ही सगळ्यांनी ते घेतलं म्हणजे तो पदार्थही वाया गेला नाही आणि त्याचा जो काही पदार्थ आहे, तो देखील उपयोगी लागलेला आहे आणि त्याला इतकं बरं वाटलं. त्याला सांगितलं कोणी, ते गुरुजी लेते नाहीये म्हणजे गुरुजी परत घेत नसतात बरं गोड. आज तुमच्या पंक्तीला त्यांनी घेतलं, त्यालाही बरं वाटलं, सगळ्यांनी घेतलं इत्यादी प्रकारे. उलट ते चविष्ट आहे म्हणून एथीचा साधक खात नाही. ते चविष्ट नसेल तरी देखील ते त्यांच्या प्रमाणामध्ये जे आहे ते ग्रहण केल्या जातं आणि ते म्हणतात की तुम्ही मला एका शब्दाने सांगितलं नाही आणि म्हणून बहुत दुःख करू लागली. आहा ऐसे म्या काही केले. म्हणजे हे कसं काय घडलं बरं? एवढी सगळी तयारी करून या मुख्य पदार्थांविषयीच कसं काय माझ्याकडनं ही गफलत झाली, म्हणून ते दुःख करू लागल्या. देवीची तूप वाढिले आणि तेव्हाच त्यांनी लगेच तूप आणलं आणि लगेच तूप वाढलं. भटोबास जेवीत असते आणि भटोबास जेवत आहेत. मागवती ती तैसेची म्हणती आणि परत परत ते दुःख करतायत. म्हणजे तुमचं जे प्रायश्चित्त असतं ते प्रायश्चित्त जे आहे ते एकदाच करून मोकळं व्हायचं नाही बरं का. ते प्रायश्चित्त जर का तुम्हाला खरोखर मनातनं वाटलं की खरंच आपण चूक केली आहे, ते सतत तुम्हाला आठवत राहील सतत मनामध्ये. तशा प्रकारे त्यांना ते दुःख वाटतं. कटकटा भटो सांगते ती का, म्हणजे ते पुन्हा भटोबासांना म्हणतात की सांगते ती का, म्हणजे तुम्ही सांगितलं का नाही, एक शब्दाने तरी सांगितलं पाहिजे होतं. मग भटोबासी परिहारू दिलेला आणि भटोबासांनी त्यांना परिहार दिलेला आहे. काय? भटोबासी म्हटले, करडेल ऐसा काही मी स्वादू जाणे तरी रुपईची आण. आपल्याकडे ते वाक्य येतं, करडेल की तुपैल. हा, स्मृतीस्थळामध्ये काय वाक्य आहे? करडेल ऐसा काही स्वादू मी जाणे, म्हणजे तुम्ही जरी करडईचं तेल वाढलं पण ते करडईचा स्वाद मी जाणे, म्हणजे जेवताना तो स्वाद मी वेगळा काहीतरी हे करतो आहे, आस्वाद त्याचा घेतो आहे. तर रुपईची आण म्हणजे मला ते काहीच कळालं नाहीये की तुम्ही करडईचं तेल वाढले का तूप वाढलंय. म्हणजे भटोबासांना कळालं नाही का? मामाजी सांगतात भटोबासांना कळालं. त्यांना कळालं नाही अशातला भाग नाही. कळालं नाही म्हणजे त्यांची जिभेची संवेदनशीलता नाही असा त्याचा अर्थ होईल. त्यांना ते कळालंय पण त्यांना त्याचा फरक नाही पडला काही. तुम्हाला जर का पुरणपोळीवर तेल वाढून दिलं चांगलं शेंगदाण्याचं, तुम्ही खाल का? नाही. आणि शेंगदाण्याच्या चटणीमध्ये तूप वाढलं तर तुम्ही खाल का? नाही. आपल्याला चटणीमध्ये तेलच लागतं आणि पोळीवर तूपच लागतं. ते जर का विरुद्ध वाढलं तर आपल्या म्हणजे तोंडामध्ये तो घास फिरतच राहील, गळ्याखाली उतरणारच नाही. भटोबासांना ह्याचा काहीच फरक नाही पडेल. त्याच्यावर तुम्ही तूप वाढा, तेल वाढा, करडईचं तेल वाढा, अजून काही वाढा, त्याच्यामध्ये दिव्याच्या त्या ह्याच्यामध्ये जळलेलं, दिव्यामध्ये जळलेलं जे तेल आहे ते खाऊन बघा बरं तुम्ही. आपण लयच दिवे जाळतो की नाही, ते दिवा जळलेलं जे तेल असतं दिव्यामध्ये जळलेलं ते एकदा खाऊन बघा कसं लागतं चवीला. खाऊ शकत नाही. ते देखील आमच्या भटोबासांनी खाल्लेलं आहे आणि आमचे स्वामी सांगतात, ऐसी ऐसी अन्य ते वानरेषा सात मक्के किंगा. भटोबास काही त्यांना जे पात्री पडेले भोजन ते खाऊ शकतात, कुठल्या प्रकारची तक्रार त्यांची नाही. आणि अशा प्रकारचं व्यक्तिमत्व आमच्या स्वामींनी जे घडवलं, मडवलं, आनाते म्हणजे तिथे भटोबासांविषयी स्वामी म्हणतात, हा येथीच्या जवळिका एकदम बदलून गेलेले आहेत. आता तुम्ही पहिली पुरीकर नागदेव पहिलेचे असे ते राहिलेले नाहीत. आणि अशा प्रकारचं जे काही वक्तव्य स्वामींनी केलं ते सगळं आचरण भट्टोबासांमध्ये आम्हाला दिसून येतं. आणि म्हणून या ठिकाणी भट्टोबासांना ते करडईचं तेल जरी ते खातात तरी त्यांना त्याचा काही त्रास नाहीये. तसं तर तसं, असं तर असं, जे दिलं ते. आणि म्हणून या ठिकाणी ते म्हणतात, ऐसा काही मी स्वादू जाणे तर रुपईची आण. म्हणजे तूपच पाहिजे किंवा तेलच पाहिजे किंवा अमकच नको किंवा तमकच नको, अशा कुठल्याही स्वाद घेऊन मी जेवत नाही. खात असेल तसं तर रुपईची आण. मग अवघ्या भोजने झाली, मग कटक देमाईसे आणि वंकी
ऐसी उभयवर्गीय भटोबासांची शिष्य झाली. असं सगळ्यांची भोजनं झाली. वंकी आणि देमाईसा जे आहेत हे दोघही भटोबासांचे शिष्य झालेले आहेत. नाथोबाई निरोविली आणि नाथोबासांकडे सोपवलं की यांचं धर्म जो आहे तो तुम्ही यांच्या धर्माकडे लक्ष द्यायचं, विधिविधान काय करतायत त्यांना पडताळायचं, यांच्या शंकेचं निरसन वगैरे तुम्ही करायचं. यावरी भटोबासी समजता ते म्हटले, मज गोसावी अधिकरण केले असे म्हणूनची मी अवघ्यांचा गुरु. मी सगळ्यांचं गुरु आहे, पण का गुरु आहे? मला स्वामींनी अधिकरण केलं म्हणून मी अवघ्यांचा गुरु. एरवी अवघिया श्री चक्रधराची धुरा. सगळेच जे धर्माचं आचरण करणारे बरं का, धर्म घेतलेले नाही, धर्माचं आचरण करणारे जेवढे कोणी आहेत ते श्री चक्रधराची धुराच आहेत. परमेश्वराच्या धर्माचं नेतृत्व करणारेच आहेत, सगळेच आहेत नेतृत्व, मी एकटाच नाही असं भट्टोबास म्हणतात. आणि माझे हाकारे म्हणजे माझ्याकडनं जो धर्मदेव घडवतायत तो फक्त माझ्या एकट्याकडनं घडत नाही, तर ते सगळे तुम्ही त्याला निमित्त आहात. तुमच्याकडनं देखील मी करत असलेल्या धर्माला तो हातभार लागतो आहे. आता या नाथोसी कवणी हसू नको गा. आता कोणीच नाथोबासांना हसू नका. नाथोबासांविषयी आम्ही तर हेच ऐकत आलो की ते हृदय शून्य आहे, हृदय शून्य. पण नाथोबास म्हणजे नेमकं काय आहेत ते देखील आपल्याला या ठिकाणी लक्षात आलं की परमेश्वर कुणाला निमित्त करून एखाद्याला धर्म घडवेल, निरूपण घडवतील हे आपण सांगू शकत नाहीत. नाथोबास एकदम साधेसुधे असल्यामुळे कदाचित काही लोक त्यांना हे करत असतील, हसतात, म्हणजे त्यांची खिल्ली नाही उडवत, तर त्यांच्याबद्दल असं ते बोललं जातं समजा साधेपणामुळे. तर भटोबास म्हणतात त्यांच्याकडे बघा किती मोठं कार्य त्यांनी केलेलं आहे, त्यांच्या कार्याला त्या गांभीर्याने बघा, त्यांना कुणीही हसायचं नाही. ऐसे भटोबासी म्हटले. तयाची उपरी उपाध्ये कानोपाध्ये यांसी कोणी काही पुसती. त्याच प्रकारे उपाध्ये आणि कानोपाध्ये जे आहेत हे यांना जर का कोणी काही प्रश्न विचारला, जिज्ञासा केली, तर त्या ते भटोबासांपाशी घेऊन येते. ते पण काय करायचे, भटोबासांकडे त्यांना घेऊन यायचे. तयातेही भटोबास हाकारे म्हणते. ते सुद्धा म्हणजे अनेकांना धर्माला लावण्याचं कार्य, धर्म सांगण्याचं कार्य किंवा अनुकूल करण्याचं कार्य धर्माविषय हे दोघं जण करत आहेत. आणि म्हणून ह्यांना सुद्धा भट्टोबास माझे हाकारे आहेत हे असं म्हणतात. मग मागवते भट्टोबास निंब्यासी आले. कटक देवगिरीला गेलेले आचार्य श्री भट्टोबास मागुते निंब्याला आलेले आहेत. आजच्या सत्रामध्ये आपण 91, 92 आणि 93 अशा 3 स्मृतींचं श्रवण आणि चिंतन केलेलं आहे. दंडवत हो.